तर भजा रे विठ्ठला तुम्ही विठ्ठलाला भजा. लोक म्हटले नाही भजलं तर काय होईल? महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वायाला जाईल. वाया जाणं कशाला म्हणतात? जी वस्तू ज्यासाठी आहे त्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे वाया जाणे. वेळातला वेळ काढून एवढ्या अडचणीत कीर्तनाला बसलात, बरोबर आहे. माझ्या अगोदर 1 तासभर जागेसाठी आपण येऊन बसलात, बरोबर आहे. तुम्हाला बसायला त्रास होतो, गरमी होते, तरी पण तुम्ही बसलात. आणि इथं येऊन जर कीर्तन नाही ऐकलं तर हा सगळा प्रपंच तुमचा वाया गेला. कळलं माझं बोलणं? बसलात ज्याच्यासाठी ते जर नाही केलं तर वाया गेलं. हा माईक आहे कशासाठी? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचावा याच्यासाठी, बरोबर आहे का नाही. जी वस्तू ज्यासाठी आहे अन्नात त्या वस्तूचा उपयोग त्याच्यासाठी झाला पाहिजे, नाही तर ती वाया जात असते. नाही तरी गेला जन्म. देवाने नरदेह भगवंत चिंतनासाठी दिलेला आहे. आणि या नरदेहातून जर भजन नाही झालं तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. लोकाला पटलं. लोक म्हणले महाराज आम्ही संसारिक माणसं आहे, एकदा आमच्या संसाराची भरोवरी झाली की आम्ही परमार्थ करायला मोकळे. महाराज म्हणले जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जाल. आणि एक दिवस भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. करिता भरोवरी, जे पाठ आहे ते बोलत चला. करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहावशी. भवसिंधूच्या पुरामध्ये वाहून जावं लागेल. जेवढी भरोवरी कराल तेवढं दूर जावं लागत असता. भरोवरी करणं म्हणजे काय? हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. माझ्याकडे लक्ष द्या. हे केल्यानं संसार पूर्ण होईल, ते केल्यानं संसार पूर्ण होईल. जो कधीच पूर्ण होत नाही त्याचं नाव संसार आहे. आणि थोडा जरी केला तर पूर्णत्वाला नेतो त्याचं नाव परमार्थ आहे. संसार ही पूर्ण होणारी वस्तू नाही. जिथं अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे. संसरती इति संसार हा, जो बदलत राहतो त्याचं नाव संसार आहे. संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही. एका बाईला म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. यंदा आपली करमाडकर बरीच मंडळी आली होती या दिंडीमध्ये. जोडपे असे चांगला आनंद वाटला, एन्जॉय केला त्यांनी छान वारीत. लक्षात ठेवा. म्हणलं चला पंढरपूरला माऊलीच्या सोहळ्यात आमची दिंडी आहे. ती बाई म्हणे महाराज 3 पोरी हे दोघीचे लग्न झाले. एकदा का तिसरीचं लग्न झालं की मी वाऱ्या कराय बोला ना मोकळी झाली. म्हणलं माय तू कशाची मोकळी होती? तिसरीचं लग्न लावून देती तर पहिली बाळांपण आली. ती पहिली बाळांपणाहून जाती न जाती दुसरी ऑपरेशन करायची, दुसरी ऑपरेशन होऊन जाती न जाती तिसरी फाडकती घेऊन मोकळी होती. या संसारातून माणूस मोकळं होत नाही. जेवढं सुटण्याचा प्रयत्न कराल तेवढं याच्यामध्ये आपल्याला गुंतत जावं लागत असतं. म्हणून जेवढी भरोवरी कराल तेवढं देवापासून दूर जावं लागेल आपल्याला. लक्षात. आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. रावणासारख्याकडून संसार पूर्ण झाला नाही, आपल्यासारख्याकडून होणार आहे का? बोला. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही. माझ्याकडे लक्ष द्या, इकडे बघा. ओ दादा इकडे लक्ष द्या. रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झाला नाही आणि इथून पुढं सुद्धा होणार नाही. बरं रावण एवढा श्रीमंत होता महाराज, कुणाच्या नाही. तसं साधू संत कुणाच्या श्रीमंतीची दखल घेत नाहीत रसाळ महाराज. पण साधू संताला सुद्धा रावणाच्या श्रीमंतीची दखल घ्यावं लागली. एवढी रावणाची श्रीमंती होती. विठाला विठाला रावणाची एवढी मोठी श्रीमंती होती. लक्ष देऊन ऐका बरं का. बरं रावण नुसता श्रीमंतच नव्हता, विद्वान पण होता. आपण जे भगवान शंकराचं तांडव स्तोत्र ऐकता का नाही, त्याचा निर्माता रचयिता रावण आहे. घास के पुरे और आकल के आंधे असं रावणाचं काम नव्हता. चांगल्याला हे उच्चारता येत सुद्धा नाही. जटाटवीटल ज्वल प्रवाह पावित स्थले कलेवलंबिलंबिताम भुजंग तुंग मालिगाम जटाकटाह संभ्रमं भ्रमं निलिंप निर्झरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगा 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरी रति प्रतिक्षणम मम. चांगल्याला 2 दिवस हे बोलायला लागतील, उच्चारायला लागेल. एवढा विद्वान होता रावण. बरं विद्वान होता, सामर्थ्य सुद्धा रावणात खूप होतं. हे सगळे देव रावणाच्या बंदीशाळेत होते. एवढी ताकद होती रावणामध्ये. बरं परिवार बी लहान नव्हता रावणाचा. किती बायका होत्या बोला ना? 80,000. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पाळल्या. दुसरी गेली तर मडच न्यायचं काम आहे. एवढा बघा मग सोपी गोष्ट नाही ना.
श्रीमंती होती, सामर्थ्य होतं, परिवार मोठा होता, त्या रावणाच्या संसारातल्या इच्छा होत्या. रावणाची संसारातली पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावायची. रावणाची दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड बनवायचं. आणि रावणाची तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणायचा. आता एवढा सामर्थ्यशाली म्हणल्यावर त्याच्या प्रतिज्ञा बी तेवढ्या महत्त्वाच्याच असणार ना. काय तंबाखूला चुना मिळाव ह्या प्रतिज्ञा थोडीच करणार आहे तो, बरोबर आहे. जेवढा ताकदवान माणूस तेवढ्या त्याच्या प्रतिज्ञाही महत्त्वाच्या असतात. प्रतिज्ञा केली मनोज जरांगेनं, त्याची दखल सरकारला घ्यावं लागली. मला हे सरसकट पाहिजे. अहो आज जाऊन बोलू, इथं बोल ना, काय बोलायचं आज जाऊन काय बोलायचं, जे आहे ते इथं आहे. लक्षात ठेवा, प्रतिज्ञा बी अशी असली पाहिजे हो. मला सांगू तुम्हाला, मी एवढ्या दिवस ऐकत होतो एक मराठा लाख मराठा, पण एका मराठ्यानं लाख मराठा एकत्र केले महाराज. आता लक्षात ठेवा, लक्षात घ्या. मला सांगा, प्रतिज्ञा बी तशी पाहिजे ना. रावणाची प्रतिज्ञा तशीच राहणार आहे ना. ऐका, एवढा सामर्थ्यशाली रावण मेला, पण आजपर्यंत स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे ना, समुद्राचं पाणी गोड आहे ना, सोन्याला सुगंध आला. सांगायचं तात्पर्य, एवढा सामर्थ्यशाली रावण जर संसारातल्या इच्छेला पूर्ण आहुती देऊ शकत नाही, तर आपण काय संसारातल्या इच्छा पूर्ण करणार आहे महाराज. जेवढी भरोवरी कराल तेवढं दूर जाल आणि भवसिंधूच्या पुरात वाहून जावं लागेल. भवसिंधूचा पूर म्हणजे जन्म मरणाचा पूर. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम गोविंदम भज मूढम. पुन्हा जन्माला येणं, पुन्हा मरण हे चालू राहणार आहे. याला म्हणतात भवसिंधूचा पूर. लोकाला पटलं, लोक म्हणले आम्ही देवाला भजू. काय लागेल? महाराज म्हणले काही न लगे एक भावाची कारण. तुका म्हणे आन विठोबाची. देवाला आपलंसं करण्यासाठी भाव कारणीभूत आहे. जे पाठ आहे ते बिनधास्त बोलत चला बरं का. चुकलं चुकू द्या, मी काही तुम्हाला फाशी देणार नाही, पण बोलत राहा. देवाला भाव कारणीभूत आहे. आपण रोज म्हणतो भाव बळे आकळे, काय याच्यातलं काहीच न कळे. हा, भाव बळे आकळे एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारशे. वित्त ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजामे हम. जाकी रहे भावना जैसी, प्रभू मूरत देखी दिन तैसी. भगवंत म्हणले मी कसा आहे ना, निराकार हूँ न साकार हूँ, भक्त की भावना से तदाकार हूँ. मग आपला भाव देवा, हे बघा ऐका लक्ष देऊन, चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं, लेकिन आचरण भगवान तक ले जाता है. भाव अंतकरणातला देवापर्यंत घेऊन जात असतो, बाकी आपल्याला देवापर्यंत कोणी पोचू शकत नाही. म्हणून अंतकरणातला भाव महत्वाचा आहे. महाराज म्हणले हे खोटं वाटू देऊ नका, मी माझ्या पंढरीश परमात्म्याची आन घेऊन सांगतो. तुका म्हणे आन विठोबाची यावी नासता अनेक पै साधन वाहतशी आन विठोबाची. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडशी जीवापासून. कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडशी जीवा. याच्यापेक्षा वेगळं काही कराल तर करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहावशी. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. तुकाराम महाराजा अभंगामध्ये तुम्हा आम्हाला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात. लक्ष देऊन ऐका. सांगणारे तुकाराम महाराज आहेत. जे सांगतात ते तुम्हा आम्हाला सांगतात तो सांगण्याचा त्यांना अधिकार आहे म्हणून सांगतात. आपल्याला सांगतात त्याचा त्यांना अनुभव आहे म्हणून सांगतात. आणि आपल्याला सांगतात ते सांगणं आपल्या हिताचं आहे म्हणून सांगतात. सांगत असताना अशा 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आहे. सांगणाऱ्याचा अधिकार असावा, आपल्याला सांगतो त्याचा त्याला अनुभव असावा, आपल्याला सांगतो हे आपल्या हिताचं असावं. कोण सांगतं याच्यापेक्षा काय सांगतं हे महत्त्वाचं आहे. अधिकाराशिवाय बोलू नये बरं का. अधिकाराशिवाय बोलू नये. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढाव का. हा, तुला बायको टायमावच्या आधी आमच्या वजन टाकून काय पाहिजे बळहरी, बरोबर. अरे निदान माळ तर गळ्यात असली पाहिजे ना. एखाद्या, हे बघा मला सांगा, मोदीवर टीका करायला लागला आणि याचे 4 विषय गेलेले आहेत. नाही कळलं का माझं बोलणं तुम्हाला. त्या लेव्हलचं व्हा. एखाद्या माणसाबरोबर बोलायचं असेल तर त्याच्या लेव्हलचं व्हावं लागेल, नाही तर त्याची दखल नाही घेतल्या जात. महाराज तुम्ही कोणाला काय कमेंट केलं याचं समाधान फक्त तुम्हाला आहे. मी त्याला असं बोललो, अरे दखल कोणी घेतली तुझ्या बोलण्याची, त्याची दखल तर घ्यावी लागेल ना. लक्षात ठेवा, अधिकाराशिवाय बोलू नये. मी जर म्हणलं उद्या हे करमाड अण्णा बंद झालं पाहिजे तुमच्या किराणा दुकानासहित, ऐकेल का कोणी माझं? बोला ना. नाही ऐकणार. मुख्यमंत्र्यानं मुंबईतून सांगितलं उद्या महाराष्ट्र बंद, कोणाची चालू ठेवण्याची हिंमत आहे का?
नाही. का? मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. पंतप्रधानानं दिल्लीत घोषणा केली होती, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी भाई और बहनों. बरोबर. 2024 में मुझे आशीर्वाद दो. लक्षात आलं का तुम्हाला? त्यांनी दिल्लीत सांगितलं मास्क लावायला, आपण गल्लीत लावलं का नाही? बोला. का? पंतप्रधान देशाचा राजा आहे. देशाच्या राजाला देशाच्या जनतेला सांगण्याचा अधिकार आहे. अधिकाराशिवाय बोलू नये. तुकाराम महाराजांचा अधिकार कशाला म्हणतात? आधी आपण करावं आणि मग इतराला सांगावं, याला सोप्या भाषेत अधिकार म्हणतात. गावातला एखादा सामान्य माणूस जर म्हणला तुझ्याकडे बघावं लागतं, आपण काय म्हणू? ए बघ, काय बघायचं ते चाल. पण हेच जर शब्द एखादा DYSP बोलला तुझ्याकडे बघावं लागतं, तर रात्रभर झोप येत नाही. शब्द तेच आहे, पण DYSPचा अधिकार वेगळा आहे, सामान्य माणसाचा अधिकार वेगळा आहे. शब्दाला वजन अधिकारानं येत असतं. लक्षात ठेवा, अधिकारानं येत असतं. म्हणून अधिकार तैसा दावी येला मार्ग, चालत आहे मग कळो येते. अधिकाराशिवाय बोलू नये. बाप मुलाला म्हणतो बाळ्या बिडी पेटून आण. पोरग जातं चुलीवर बिडी धरतं, बापा जो येईपर्यंत बिडी विझून जाते. बाप म्हणतो मूर्खा नालायका, साधी जीवनात बिडी पेटून आणता आली नाही, दुसरं काय करशील? पोरग म्हणतं मला चॅलेंज, आत्ता जातो. पुन्हा चुलीवर बिडी धरतं, मग विझूच देत नाही. कळलं तुम्हाला? बरं, बिडी अशी इमानदार जात आहे, ती वडल्याशिवाय पेटत नाही. मी काय ओढून नाही पाहिली, हा दुसऱ्याचं पाहिलेलं आहे. बिडीचा तो स्वभाव आहे, ती वडल्याशिवाय पेटत नाही. त्यानं तिथूनच बिडी वडायला सुरुवात केली. बापा जो येईपर्यंत तर अर्धी बिडी संपून गेली. बाप बिडी वडत वडत पोराला म्हणतो बाळ्या बिडी ओढतो. नालाय का? बिडी ओढणं चांगलं नसतं, अनेक प्रकारचे रोग होतात, शरीराचा नाश होतो, बिडी ओढू नये. ते पोरगा ऐकणारं हुशार असतं. ते म्हणतं बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिकटली तरी तुम्ही फेकून द्यायला तयार नाही आणि मला म्हणता बिडी ओढू नका. ऐकलं का पोरग? बोला ना. बापाला असं वाटत असेल माझ्या पोरानं बिडी ओढू नये, तर बापानं अगोदर आपल्या जीवनातून बिडी ही नावाची वस्तू बाजूला करावी आणि सिगरेट सुरू करावं. हां, नाही 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 नाही, त्यानं बिडी सिगारेटपासून दूर राहावं. यद यद आचरती श्रेष्ठ तत्तदेवे तरो जना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जसे आचरण करतात त्यावरून बाकीचे लोक आचरण करतात. म्हणून घराचा करता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला असावा म्हणजे एवढा सप्ताह होत असतो महाराज. कळलं माझं? एवढा मोठा सप्ताह करणं कर्त्या माणसाच्या हातात आहे ना. अहो, कर्त्यावर असतं गाव चालवणं. सामान्य माणसाला काय की बिचाऱ्यांना नाही. तुम्ही जसं चालवाल तसं तुमच्या मागे ते चालतात. करता चांगला असा म्हणजे कार्य चांगलं होत असतं. देशाचा करता चांगला असावा म्हणजे देश चांगला राहतो. यथा राजा तथा प्रजा. यथा प्रजा तथा राजा नाही. समाज नेता घडवत नसतो, नेता आपल्या इच्छेप्रमाणे समाजाला घडवत असतो. लक्षात ठेवा. मग राजाने ठरवायचं जनतेला कसं ठेवायचं. विठाला विठाला अधिकार. म्हणून अधिकाराशिवाय बोललं नाही पाहिजे. महाराजांचा अधिकार सांगायचा झाला तर वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, एरा निव्हावा भारमाथा. वेदाचा अर्थ आम्हाला विचारा, बाकीच्याने ओझे वाहण्याचं काम करायचं. किंवा तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. एवढा मोठा महाराज. विष्णू नाही तुझा तुका, विष्णू नाही तुझा विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही दुजा.
द्विजा आणि दुजा असं आहे बरं का. तुका विष्णू नाही दुजा. महाराज म्हणले तुकाराम महाराज म्हणजे भगवान विष्णूचं स्वरूप आहे ना, एवढा मोठा महाराजांचा अधिकार आहे. मग महाराज तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही सांगता ते सांगणं अनुभवाचं आहे का? अनुभवाला फार किंमत असते. हा, माझ्याकडे लक्ष द्या, बोलत चला. किती अभंग पाठ केले याला किंमत आहे का? किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे? बोला, अर्थ कळतो याला किंमत. किती अभंगाचा अर्थ कळतो याला किंमत आहे का? किती अनुभवात आले याला किंमत आहे? अनुभवात. नामा मनी ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी नाही, अनुभवावी. एक मला म्हणे महाराज हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं. नारायण झालं ना, पारायण बंद झालं तरी चालेल. कीर्तन किती दिवस करायचं? होय अंग हरिरूप कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग. कथा किती दिवस आणा? सदा शेव्या श्रीमद भागवती कथा. तुम्ही घरात भागवत लावला आता, तुम्ही स्वतः वाचत आहात, पण हे वाचायचं किती दिवस? तुम्ही मला सांगितलं तेवढ्या दिवस. बरोबर आहे. निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखादामृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसम आलयम मुहुरहो रसिका भुवी भावुका. हा मुहू म्हणजे बारंबार पीत रहा. कथा मात्र एक जीवन. सनकाधिकांचं जीवन काय होतं? कथा. कथा ही जीवनाची व्यथा दूर करत असते. म्हणून कथा ऐकली पाहिजे, म्हणून अनुभव पाहिजे. अनुभवा व्यतिरिक्त महाराज काही बोलत नाही. महाराज म्हणले मला जे जे अनुभव आले ते मी तुम्हाला अनुभव आले ते या जगात देत सो, ते या जगात देत सो, ते या जगात देत सो. अनुभव आले अंगा ते या जगात देत सो, जगात देत सो. अनुभव आले अंगा ते या जगात अनुभव आले अंगा ते या जगा देत असे, किंवा हा घ्या माझा अनुभव. भक्तिभाव भाग्याचा तुका म्हणे चाखोनी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. अनुभवा व्यतिरिक्त महाराज बोलत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. सांगणं अधिकाराचं आहे, अनुभवाचं आहे, एवढं असून चालत नाही. सांगणं हिताचं असलं पाहिजे. हिताचं सांगत असेल तर कुणी कुणाचं ऐकावं. कदाचित लहान पोरग मोठ्या माणसाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर मोठ्याच्या हिताचं असेल, ऐका, तर मोठ्यानी छोट्याचं पण ऐकलं पाहिजे. मोठ्यानी जर छोट्याचं नाही ऐकलं तर बंड होत असतो. कळतं माझं बोलणं तुम्हाला? अरे कुठंतरी थांबलं पाहिजे ना. आता किती दिवस समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना तरुणांना पुढं आलं पाहिजे अशा. बरोबर आहे काय? कदाचित लहान्याचं मोठ्याने नाही ऐकलं तर बंड होत असतो. लहान पोरग जरी सांग, आता मी तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, बऱ्याच लोकांपेक्षा मी वयानं लहान आहे. मग मी जर तुमच्या हिताचं बोलत असेल तर तुम्ही माझ्या ज्ञानाला माझ्या वयाशी जोडावं का? बोला ना. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. ज्ञानाचा आणि वयाचा काय संबंध आहे? ज्ञानाचा आणि वयाचा संबंध जोडत असाल तर ज्ञानेश्वरी वाचणं बंद करा. माऊलीनं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी सांगितली, आपल्याला 80व्या वर्षी कळना. शुकाचार्याने भागवत वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं. अरे सूत महाराज सनकादिकापेक्षा वयानं लहान होते, तरी पण सनकादिक 88,000 ऋषीमुनी सूत महाराजांच्या समोर बसून कथा श्रवण करतात. महाराज म्हणले अज्ञान ध्वांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. अहो तुमच्याकडे कोटी सूर्याप्रमाणे ज्ञान आहे. सूत आख्याही कथा सारम मम कर्ण रसायनम. तुम्ही मला ती कथा सार रूपाने सांगा. महाराज लक्षात ठेवा, ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नाही. ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नसतो. वयाच्या प्रबोधे विचारजा नाही, समान तो देही बालकाच्या. वयाला शोभेल असे विचार नसतील दादा महाराज तर त्याला बालिश किंवा पोरकट म्हणतात. काय माणसं म्हणतात आम्ही उगेच पांढरे नाही झालो, तुला कॅल्शियम कमी पडलं. पांढरं होण्याचा ज्ञानाचा तीळ मात्र संबंध नाही. काय माणसं म्हणतात आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही, तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही यंदा उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही अण्णा? बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड आता तुम्ही नाही आहेत. लक्षात आलं का माझं बोलणं? अहो काय
अवयव वाढले म्हणजे ज्ञान थोडं वाढत असतं. आता हे मिशी आली आपल्याला, हां बोला, मग याला काय आपण खात घातलं का पाणी घातलं का फवारणी केली? बोला नाही. वय झालं, बोला वय झालं, आली. इच्छा नसती तरी येणारच होती ना, असती तरी येणारच. मग मिशी आली म्हणजे अक्कल आली थोडं. मांजरीला बी मिशी आहे, कळतं ना माझं बोलणं तुम्हाला. अवयवाचा आणि ज्ञानाचा संबंध नाही. लहान पोरग जरी मोठ्याला सांगत असेल आणि पोराचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्यानी छोट्याचं ऐकलं पाहिजे. पोरग बापाला सांगत असेल आणि पोराचं सांगणं जर बापाच्या हिताचं असेल तर बापानं पोराचं बी ऐकावं. अहो सांगण्याची प्रथा नाही का? हिरण्यकश्यपूला प्रल्हादानं सांगितलंच होतं ना, बाबा कल्याण व्हावं असं वाटत असेल तर काय करा? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ही नवविधा भक्ती आपल्या पोरानं बापाला सांगितलेली आहे. मग पोरग जरी हिताचं सांगत असेल तर बापानं ऐकावं. बायको जर नवऱ्याला हिताचं सांगत असेल तर बायकोचं सुद्धा नवऱ्यानं ऐकावं. बायको नवऱ्याला हिताचं सांगते कधी? रात्रीच्या टायमाला दोघांचं जेवण झालं, दोघं एका खोलीत बसले की बायको नवऱ्याला हिताचं सांगते, अहो तुमच्या भावाकडं बघावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मडं कधी बी वावरातच गाडलेलं आहे. एवढा मोठा सप्ताह पण एका महाराजाचं तोंड पाहायला तुम्हाला भेटलं नाही. तुम्ही किती काम करून मेले तरी वाटे झाल्यावर बरोबर दोनच होणार आहे. तुम्ही काम करून मेले म्हणजे तुम्हाला गुंठाभर वाढून येणार नाही. माझं तर आयुष्य गेलं सांगून सांगून, पण पोरांकडं बघ हां, आणि तुम्हा सांगते हां, नुसतं म्हणलं तरी खुल्ल्यात किती बिचाऱ्या बघा. निघाल्यावर तर किती आनंद होईल. महाराज ह्या म्हणतीन कोणता बाबा नाही, पण हा महाराज दरवर्षी आणा मग तरी याच्यात बदल होईन. बरोबर आहे का नाही? सांगा मला, सांगा. आता बायको हे नवऱ्याला हिताचं सांगते, हे नवऱ्यानं ऐकत जावं. हां 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 नाही, असं सांगत असेल तर वल्ल्या फोकानं हाणावं, अजिबात पाप लागत नाही. पण बायको जर नवऱ्याला सांगत असेल का हो तुम्ही दारू पिता, या दारूनं तुमच्या शरीराचा नाश व्हायला लागला, या दारूमुळं मुलाबाळाच्या शिक्षणावर परिणाम व्हायला लागला, अहो या दारूमुळं पाहुण्या रावळ्यात तुमची इज्जत नाही, या दारूमुळं गावातले लोक तुम्हाला चांगलं बोलत नाही, पाया पडते मी तुमच्या, नका पिऊ दारू. बायको जर हे तळमळीनं सांगत असेल ना तर हे नवऱ्यानं ऐकलं पाहिजे. ज्या बापानं आपल्या लेकीला तळ हाताच्या फोडासारखा 18 वर्ष जपलं, ऐका, गरीबातला गरीब बाप असू द्या बरं, त्याची पोरगी त्याला राजकुमारीपेक्षा कमी नसते. श्रीमंत बापच पोरीचे लाड पूर्ण करतो असं म्हणणं चुकीचं आहे. गरीब बाप सुद्धा पोरीचा एक लाड शिल्लक ठेवत नाही. महाराज लक्षात ठेवा, प्रत्येक बापाला आपली पोरगी राजकुमारी सारखी असते. अरे ऐपत नाही त्याची 10 लाख हुंडा द्यायची, पण म्हणतो माझ्या काळजाचा तुकडा सुखात जाणार आहे ना, विकून टाकतो मी ही जमीन. काय करायचं मला त्या जमिनीला? एकरभर जमीन विकून टाकतो दादा हो. बँडवाल्याच्या, मंडपवाल्याच्या, आचार्याच्या, सावकाराच्या, सोनाराच्या पाया पडून त्याच्या काळजाचा तुकडा तुमच्या हवाली करतो. त्याच्यासाठी दारू पिऊन तिचं आयुष्य बर्बाद करण्यासाठी, 5 लिटर रॉकेल अंगावर ओतून घेऊन पेटून घेण्यासाठी, विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी. आमच्या गावाजवळ घटना घडली महाराज. अरे बायकोनं नवऱ्याला सांगून सांगून कंटाळली, शेवटी 2 मुलाला कवटाळलं आणि विहिरीत उडी मारून 3घांना आत्महत्या केली. काय शोकांतिका आहे आज. आपल्यामुळं जर कुणाला जीव द्यायची इच्छा होत असेल तर आपण मेलेलं बरं, आपण मेलेलं बरं ना महाराज. अरे पिण्याचा त्रास काय असतो हे जाणून घ्यायचं असेल ना, तुमची पोरगी पिणाऱ्याला द्या, तुमची बहीण पिणाऱ्याला द्या, मग कळेल ना तुम्हाला काय त्रास आहे त्याचा. मी सांगेल बघा तुम्हाला, लक्षात ठेवा. एखाद्या स्त्रीचं आयुष्य, एक घरातला माणूस दारू पित असला ना 2 घरं डिस्टर्ब होतात, 2 परिवार डिस्टर्ब होतात. इकडं याची बायको, लेकरं, आई बहीण, बाप आई सर्व, आणि तिकडं त्याचे सासू सासरे मेवणे हे तिकडचे, आणि पुन्हा सप्त्यावाल्याला बी ताण. बरोबर आहे का नाही महाराज? हो, सोपं आहे का? म्हणून माझी विनंती आहे, दारू गांजा मत पिओ यारो, अक्कल गुंग हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर, मुँह में मिट्टी आती है. अरे नशा करायची तर अशी दुधाडवाल्या सप्ताहाची करा ना. ये नशा करा, जाम पर जाम क्या पीते हो, आधी रात में उतर जाएगी, प्याला पियो हरि नाम का, पूरी जिंदगी सुधर जाएगी. हरि नामाची नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडत नाही महाराज. अरे एकदा या तरी इकडं तुम्ही एकदा गेल्या वर्षी फक्त मोठा सप्ताह करायचा होता ना, का 50वे वर्ष होतं म्हणून मोठा करायचा, मग यंदा का केला?
नशा लागली महाराज आम्हाला म्हणून आम्ही मोठा केला. आम्ही काय रिकामे आहे मोठा करायला? लक्षात ठेवा, 15-20 लाख खर्च या सप्त्याचा, हे नशा नाही तर काय महाराज? अरे ही नशा करा, दुसरी नशा करायची गरज पडणार नाही तुम्हाला. विठाला विठाला लगन तुझसे लगा बैठे, तुझसे लगा बैठे, लगन तुझसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुझसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे, जो होगा देखा जाएगा. बस तुझ्या सोबत जुटलोय देवा, आता पाहून घेऊ काय व्हायचं तर होत राहील. बरोबर आहे? ही नशा करा. बायको जर तळमळीनं सांगत असेल दारू पिऊ नका, माझं एक वाक्य आहे का, पैसा नाही म्हणून वर्गणी न देणारे मिळतील, पण पैसा नाही म्हणून दारू बंद करणारे नाही मिळणार. पैसा नाही म्हणून शाळा सोडणारे मिळतील, पैसा नाही म्हणून दारू सोडणारे नाही भेटणार आपल्याला. लक्षात ठेवा, माझी विनंती आहे राजाओ, बायको जर तळमळीनं सांगत असेल दारू पिऊ नका, ते हिताचं आहे हे ऐकलं पाहिजे. महाराज म्हणले हिताचं सांगत असेल तर कुणी कुणाचं ऐकावं. आई केरी जना तुझ्या सोहिताच्या खुना, पंढरीचा राणा म्हणा माझी स्मरावा. हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. सांगणं अधिकाराचं अनुभवाचं हिताचं आहे, पण शास्त्र सांगतं विचारल्याशिवाय कुठली गोष्ट सांगू नये. महापृष्ठम कश्यचित ब्रूयात, विचारल्याशिवाय सांगू नये बरं का. उपदेशोही मूर्खानाम प्रकोपाय न शांतये पयपानम भुजंगानाम केवलम विश्ववर्धनम. एखाद्या माणसाला उपदेशाची गरज नसताना जर तुम्ही त्याला उपदेशाचं बोधामृत पाजत असले, पचनी पडत नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैसा, व्यर्थ आपली वाचा. महाराज म्हणले क्रोधी माणूस असेल, अविश्वासी माणूस असेल, मूर्ख माणूस असेल तर त्याला सांगत बसून आपला वेळ आपण खर्च करू नका. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड, त्या होणे दगड भरे देवा. मूर्ख माणसाला सांगून फायदा आहे का? एखादं गावातलं आडमूट म्हणलं हाल्या दूध देतो, त्याला म्हणायचं त्याच दुधाचा चहा पिऊन आलो, त्याच्या नादाला लागून फायदा आहे का? नाही. आता एवढा मोठा सप्ताह चालला तर काही सगळं अवघड आहे ना. एक मला म्हणे महाराज मी देवाला मानत नाही. म्हणलं चांगली गोष्ट आहे, मी टेन्शन घेत नाही रसाळ महाराज. टेन्शन लेस, तणावमुक्त जीवन जगा. तो म्हणला देवाला मानत नाही, देवन तो पाहून घेईल. नाही कळलं का तुम्हाला? हा देवाला मानत नाही तर देवन तो पाहिल ना, आपल्याला गरज काय त्याची. तो म्हणे मी देवाला मानत नाही तर तुम्हाला काहीच वाटत नाही. म्हणलं मला काय वाटणार? म्हणे कसं काय काय वाटत नाही? म्हणलं येरी तरी कुत्रे मानत नाही, मी एक कुत्र वाढलं समजी. टेन्शन घेण्यासारखं काय आहे त्याच्यात? चला बोला काय नाही तरी काय थोडी श्वान शुकरे. मी प्रमाण देईल माझ्या बोलण्याला. श्वान म्हणजे कुत्र, शुकर म्हणजे डुकर. ते कायची कमतरता आहे का त्यांची? बोला कमतरता आहे का? ना मानतच नसेल एखादा तर काय करणार आहे त्याला? आता काही माणसं करमाडवरून आले, हे सटाण्यावरून आले, कोणी कुठून लांबून लांबून, हे इकडं आमच्या त्या अकोल्यावरून आले, ते तिकडं ते काय गाव आपलं धोपटेश्वरावरून आले, लांबून लांबून महाराज. काही लोक आज आले का नाही? किती लोक बाहेर गावचे? हात वर करा बरं. बाहेर गावच्या लोकांनी हात वर करा. वा, गावातले कारखान्यावर गेले काय? नाही करा हात खाली. हा नाही, गावातले आजूबाजूला बसले. अतिथी देवो भव. मला कळतंय त्याची ज्ञात आहे. मला सांगा आता एवढे माणसं लांबून लांबून कीर्तनाला आले आणि एखाद्याला जर म्हणलं तुला माहिती आहे का आज काय? मग काय? त्या सानप महाराजाचं कीर्तन आहे. बरं मग अरे लय मोठा महाराज आहे तो, टीव्हीला पाहतो आपण, युट्यूबला पाहतो, चल कीर्तनाला, लय मोठा महाराज आहे. ते म्हणतं मग मी काय करू? अरे ते लय नामवंत महाराज आहे, तुझ्या गळ्यात बांधून हिंड. मला गरज काय त्याची? आता याचं दुःख वाटवून घ्या, आपण बी याचं दुःख वाटून. अरे त्याला नाही मानायचं त्याचा प्रश्न येतो. मानत नसेल एखादा तर तुम्ही लादू शकत नाही कोणावर. चला माझ्यावर उदाहरण देतो. हे काय माझ्या हातातलं? बोला ना. घड्याळ आहे. तुमचं म्हणणं आहे नाही घड्याळ आहे, माझं म्हणणं आहे घड्याळ नाही. चला बोला काय करणार तुम्ही? एकदा दोनदा समजून सांगसाल अहो घड्याळ आहे महाराज ते. मी म्हणलं नाही. अण्णा तुम्ही तरी सांगा बुवा, तुमचं ऐकतात महाराज. अण्णा म्हणतील घड्याळ आहे. बरं मी म्हणाल हा तुमचं म्हणणं आहे घड्याळ आहे, पण माझं म्हणणं आहे ना नाही. मग तुम्ही काय म्हणाल? अरे मूर्ख आहे रे, याच्या नादी लागू नका. चला
बस हाच पर्याय आहे, याच्यापेक्षा पुढचा पर्याय का? दुर्योधनाला विचारलं होतं तुला धर्म कळत नाही का? म्हणे कळतो. जानामि धर्मम. मग तुला अधर्म कळत नाही का? जानामि अधर्मम. मला कळतो. मग करत का नाही? मला धर्म कळतो पण माझी करायची इच्छा नाही, मला अधर्म कळतो पण माझी सोडायची इच्छा नाही. जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. एखाद्याला म्हणला सप्ताह आहे, चांगली गोष्ट आहे, वर्गणी, आपली इच्छा नाही, तुम्ही करणार काय त्याला? बोला. एखाद्याला म्हणला दारू वाईट आहे, ते म्हणतो मला कळत नाही का? काय नवीन सांगताय महाराज?